यानंतर श्री सतीशराव देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. भारतीय किसान संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने जी सोयाबीन उत्पादन वाढीसाठी कार्यशाळा ठेवली होती, त्या कार्यशाळेसाठी जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. माननीय डॉक्टर बालकृष्ण जमदाग्नी, डॉक्टर बी.पी. पाटील, प्रगतीशील शेतकरी श्री दीपक वांगीकर आणि डॉक्टर अशोक ढवण, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, या सर्वांचे भारतीय किसान संघ लातूरतर्फे मी आभार व्यक्त करतो. तसेच कृषी अधिकारी श्री राठोड साहेब, क्षीरसागर साहेब आणि आज ज्यांना मी बोलावलं होतं पण कार्यक्रमाच्या अपूर्ततेमुळे वेळेच्या अभावी आम्ही ज्यांना वेळ देऊ शकलो नाही, त्या असे मांजरा विज्ञान केंद्राचे श्री देशमुख साहेब यांच्या आधी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे भालचंद्र ब्लड बँक ज्यांनी हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला, तसेच नेहा एजन्सी चे नीरज चंद्रशेखर स्वामी, वनिता केमिकल सांगलीचे श्री नितीन निगळे ज्यांच्याकडे आजची भोजन व्यवस्था आहे, उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनी यांचे आभार. आणि या कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात ज्यांचे सहकार्य भारतीय किसान संघाला मिळाले त्या सर्वांचे भारतीय किसान संघ लातूर जिल्ह्यातर्फे आभार व्यक्त करतो. आगामी काळात भारतीय किसान संघाच्या कामाचं चांगलं स्वरूप उभं राहण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. इथं जी समिती गठीत होते, प्रत्येक गावागावात ही समिती गठीत होऊ शकते. त्या ग्राम समित्याने आपापलं गठन करून मग ती तालुक्याशी जिल्ह्याशी जोडावी आणि अशा रीतीने जी एक साखळी उभी राहील, त्यातून आपले प्रश्न आपण निश्चितपणे सोडवू शकू. अनेक जण असं म्हणतात की भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे आणि भारतीय किसान संघाचंच अपत्य तेही आज हे संघाचं हे आहे. पण हे दोन अपत्यात तुम्ही तुमच्याच सरकार विरुद्ध कसं काय उपोषण करणार, मोर्चे काढणार वगैरे. इथं ही संघटना पूर्णपणे गैर राजकीय आहे. त्यामुळं शासन कुणाचं आहे, भाजपचं का काँग्रेस का कम्युनिस्ट, ह्याचा काही संबंध नाही. इथं फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीचे प्रयत्न होतात. ही बाब लक्षात घेऊन आपण आगामी काळात या संघटनेचं काहीतरी दायित्व घेण्यासाठी म्हणूनचे प्रयत्न करावेत. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. एकदा आता आपण पसायदान म्हणूया. सुरुवात करतो माझ्यासोबत म्हणा. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मके देवे, ये वाग्यते तोषावे, तोषो निवद द्यावे, सदायता रहे. जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्त धर्म सूर्ये पाहो, जो देवांशील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पीयूषांचे, संग्रमे जे अलांछन, मार्कंड जे कापहीन, हे सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी ती लोकी, भजी जो आदि गुरुची अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजये गोवारेती, हेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, होईल दान पसावो, हे देवरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. आपण असंच 1 मिनिट उभा राहा. ध्वजावतरण झालं की आपल्याला
मान्यवरांना विनंती करतो की आपण ध्वजावतरण करावं. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. वरच्या मजल्यावर स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण भोजन घेऊन मग हा परिसर सोडावा. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद.